माझं काहीच म्हणणं नाही. अंजली दमानिया आहेत. नमस्कार. माझा प्रश्न काय असेल याची कदाचित तुम्हाला कल्पना असेलच. माझा प्रश्न असा आहे की सो कॉल्ड नॉन कन्व्हिक्टेड जे लोक तुम्ही घेतलेत त्यात अजित पवारांना घेतलं का तर तुम्हाला राष्ट्रवादी फोडायची होती, तुम्ही शिंदेंना घेतलं का तर तुम्हाला उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. पण त्यांनी आत्तापर्यंत केलेले जे सगळ्यांनी मिळून केलेले जे स्कॅम्स आहेत अशा भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर थोपताय ते कशासाठी? आणि इतका भ्रष्टाचार करून ही माणसं तुमच्या पक्षात येऊन सुचिरभूत होणार आहेत का? यांचे सगळ्यांचे वाल्मिकी, इतके सारे वाल्मिकी घेऊन तुमचा पक्ष पुढे जाणार आहे का? याचं स्पष्ट शब्दात उत्तर द्या. शिखर घोटाळा म्हणा, सिंचन घोटाळा म्हणा, शिखर बँकेचा घोटाळा म्हणा, तुम्ही जेवढे आज अशोक चव्हाणांना घेतलं, राणेंना घेतलं, अजित पवारांना घेतलं, भुजबळांना घेतलं, महाराष्ट्र सदन घोटाळा संपला, सगळ्या घोटाळ्यांमध्ये क्लीन चिट मिळत चालली. तुम्हाला असं वाटत नाही का दॅट यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन? पहिली गोष्ट तर तुमच्या भावनेचा मी प्रशंसक आहे. तुमच्या मागणीला विरोध असण्याचं काही कारण नाही. एक. दुसरा मुद्दा, कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर याच्यापैकी सगळ्यांची नावं तुम्ही घेतलीत, ते सगळे कोर्टासमोर असतील. कोर्टासमोर कन्व्हिक्ट झाले तर आमची भूमिका तीच राहील, कन्व्हिक्टेड्स आर नॉट अलाउड. नंबर 2 स्पष्टपणे. नंबर 3, डिससर्व्हिस आम्ही नाही केली, आम्ही सर्व्हिस केली. कारण तुम्ही थोपला शब्द वापरलात. जे आमच्याबरोबर मतं मागून सत्तेत राहिले आणि आमच्याबरोबर मतं मागून जिंकले ते उद्धवजींनी विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादीशी घोटाळेबाज युती करून राज्यावर त्यांनी त्यांचं सरकार थोपवलं. आणि महाविकास आघाडीचं ते थोपवलेलं सरकार त्याला थोपवणं म्हणतात. कारण जनतेने त्यांना मतं दिलेली नाहीत. जनतेने भाजप आणि शिवसेना आणि महायुती, आरपीआय वगैरे आमचे मित्र आहेत, यांना मतदान दिलं होतं. त्यामुळे आयडियली सरकार जे आलं पाहिजे होतं 2019ला ते जनतेच्या मनातलं, म्हणजे भाजप, उद्धवजींची शिवसेना, रिपाई आणि अन्य पक्षाचं, त्याला सोडून स्वस्वार्थासाठी ज्यांना तुम्ही भ्रष्ट असं म्हणताय, जो तुमचा अधिकार आहे, त्याच भ्रष्ट लोकांना घेऊन उद्धवजींनी सरकार थोपवलं. त्या भ्रष्ट पद्धतीने आणलेल्या सरकारला आम्ही सेवानिवृत्त केलं. ही सेवा महाराष्ट्राची केली. पण तुम्ही तर तेच केलं. तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेऊन वेगळं काय केलं? तेच आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाबतीत स्पष्ट मी भूमिका मांडली. तुम्हाला पचत नसली तरी परत मांडली. ज्याने आमच्याशी धोका केला त्याला दंडित करणं ही कृष्णनीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, उद्धवजींची एकत्रित शिवसेना, या दोघांनी आमच्याशी दगा केला. 2019च्या चर्चेच्या वेळीही केला. पवार साहेबांनी आम्ही तुमच्याबरोबर येतो असं सांगून काँग्रेसशी संधान करून उद्धवजींशी जुळतंय का बघितलं. आम्हाला गाफील ठेवून त्यांनी धक्का आणि धोका केला. त्यांना धडा शिकवला. उद्धवजींनी पण तेच केलं, त्यांनाही धडा आम्ही शिकवला. म्हणजे थोडक्यात काय 2019ला सुद्धा तुम्ही जनतेला दगा द्यायला तयार होतात राष्ट्रवादीला सोबत जनतेशी घेऊन? दगा आम्ही केला नाही. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही लढला, आम्ही त्या राष्ट्रवादी बरोबर जर गेलेलो सरकार नाही. स्थापणार असाल तर तुमच्या तो मनातला जनतेशी प्रश्न दगाच माझ्या आहे ना? तोंडात टाकू नका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आम्ही गेलो नाही. आम्ही उद्धवजींच्या सेनेबरोबर गेलो नाही. आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे ह्याच्या मताचे होतो. धोका केला, त्याला दंडित केलं. 2019ला पहाटेची शपथ होती, ते काय होतं मग? तो त्या रणनीतीचा भाग होता. मग ती